कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणारे आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे पुरस्कार वितरण आणि सत्कार सोहळा आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते आदर्श जिल्हा शिक्षकांना आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विजेत्या शाळांना पुरस्कार देण्यात आले। याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी शिक्षक पुरस्कारासाठीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने घेऊन यामध्ये अजून पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत, तसंच हे पुरस्कार शिक्षक दिनीच 5 सप्टेंबरला वितरित करावेत असं सूचित केलंय। शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कोल्हापूर जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। भविष्यात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा संकल्प करूया असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं। सर्व राज्यामध्ये आज कोल्हापूर शिक्षण विभागामध्ये पुढे तुमच्याने आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की राज्यातला सर्वाधिक अशा प्रकारची गुणवत्ता प्रदान जिल्हा म्हणून कोल्हापूरचा जिल्हा आहे। त्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे। हे योगदान मोठं आहे आणि मगाशी सीओच्याने आमच्या गप्पा चालू होत्या त्यावेळेला सुद्धा पंजाबमधला बर्नाला देशात पंजाबमध्ये बर्नाला हे देशातलं सर्वात उत्कृष्ट अशा प्रकारचा जिल्हा आहे की तो शिक्षण विभागामध्ये काम करतो आणि राज्यात कोल्हापूर आहे की जे सर्व राज्यामध्ये उत्कृष्ट असं काम करतो। बर्नाला आणि कोल्हापूरमध्ये 23 मार्कांचं अंतर आजच त्याने आम्हाला कमिटमेंट दिली आहे की हे 23 मार्काचं अंतर सोडून पुढच्या वेळी देशात कोल्हापूर सगळ्यात नंबर 1 असेल अशा प्रकारचं काम आजच्या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं शिक्षण विभागाच्या वतीनं सन्मान्य सीओ शिक्षणाधिकारी आपण सगळेजण अशा पद्धतीने संकल्प करून पुढे जाऊया। जिल्हा नियोजन समितीमधून 110 कोटीची तरतूद केवळ जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीसाठी केली असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आमदार अशोकराव माने यांनी शिक्षकांनी आत्मीयतेनं आणि तळमळीनं काम करावं असं आवाहन केलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी समाजातील एक सक्षम पिढी घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। 100% शाळांमध्ये CCTV बसवले आहेत। यापुढे 100% शाळांमध्ये शौचालय उभारण्याचं जिल्हा परिषदेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं। पुरस्कार प्राप्त शिक्षक राजमोहन पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं। वित्त विभागाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीसह नियंत्रक प्रणालीच्या ऑनलाईन लिंक अनावरण यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अतुला कुर्डे, प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते।